महाराष्ट्राच्या अस्मितेला आव्हान देण्याचं काम हे करत आहेत। त्यांना उत्तर देणार की नाही असा प्रश्न उपस्थित करत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकार व केंद्र सरकार विरोधात घणाघाती टोफ डागली। यांना छत्रपती शिवरायांबद्दल द्वेष असल्यानेच त्यांनी आज तागायत आपल्या कृतीने हे दाखवून दिले आहे। बाबासाहेबांच्या पुतळ्याचं पण असंच करणार काय असा प्रश्नही त्यांनी महाजन सागरासमोर उपस्थित केला। आजपासून छत्रपती शिवरायांसाठी महाराष्ट्रासाठी जगायचं असा संकल्प करा। दिल्ली समोर हा महाराष्ट्र कधी झुकला नाही आणि कधी झुकणारही नाही। लढायला तयार आहात का असे आव्हानही त्यांनी जनसमुदायाला केले। यावेळी विजय वडट्टीवार यांचेही घणाघाती भाषण झाले। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, आमदार वैभव नाईक हे सर्व नेते आणि शिवसैनिक पावसात भिजतच उभे होते। आज मालवण नगरीत भव्य दिव्य असा शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मोर्चा निघाला। 38 वर्ष वादळ झेलत आहे, पाऊस, कधी बर्फ, सगळं काही झेलत असतं। वैभवजी जाऊन पाहण्यासारखं आहे। स्टॅच्यू ऑफ लिबर्टी 138 वर्ष तसं तर तसं आहे, पण हा पुतळा 8 महिन्यात पडला। सिंधुदुर्ग किल्ला असेल, आपले अनेक गडकोट असतील, गेट ऑफ इंडियाला छत्रपती शिवरायांचा पुतळा लावलेला आहे। अजून काही झालं नाही, पण हा आपटे कोण हा फरार झाला कसा? जसं भाजपने जर रेवण नावाच्या राक्षसाला बलात्काराला पळू दिलं होतं, तसं आपल्याला पळू दिलं का? हे आपटे कोण आहे, कुठे गेले हे आम्हाला पोलिसांनी सांगितलं पाहिजे। या घटनेने तुम्हाला की आली की नाही, दुःख झालं की नाही, वेदना झाल्या की नाही? झालं तर सांगा ना। आपण महाराष्ट्राची माणसं आहोत, हे आपल्या अस्मितेला चिरण्याचा प्रयत्न करतात, आपल्या आत्म्याला मारण्याचा प्रयत्न करतात, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला मारण्याचा प्रयत्न करतात। तुम्ही ह्यांना उत्तर देणार की नाही? तुम्हाला राग येणार की नाही? मला भीती अशी यायला लागलेली आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बांधताय, तिथे पण असा पुतळा बांधणार की काय? कारण सगळीकडे भ्रष्टाचार करतात। ह्यांना संविधानावर राग येतो, ह्यांना महाराष्ट्राबद्दल द्वेष आहे, ह्यांना छत्रपती शिवरायांबद्दल द्वेष आहे। आणि म्हणूनच छत्रपती संभाजीनगर मधलं जे एअरपोर्ट आहे त्या विमानतळाचं नाव आपण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ हे 4 वर्षापूर्वी केलं होतं। मोदी साहेबांनी परवानगी दिलेली नाहीये। आजपासून आपलं ठरवायचं आहे की आजपासून आपला प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हे सरकार पाडेपर्यंत, हे सरकार गाडल्यापर्यंत आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जगायचं आहे, त्यांच्या मावळ्यांसाठी जगायचं आहे, आपल्या स्वराज्यासाठी जगायचं आहे। आम्ही दिल्ली समोर झुकणार नाही, झुकू तर तुम्हाला झुकू, हा महाराष्ट्र झुकणार नाही। तयार आहात कसं सांगायचं? हिंदी सरकार, हिंदी सरकार, भाजप सरकार 24 वर्षाच्या पोराला एवढा पुतळा उभा करायला दिला, जो नशीब उद्घाटनाच्या दिवशी नाही पडला, नाहीतर केवढी मोठी दुर्घटना झाली असती। आज लोक तिकडे बघतात, जातात, कोणतीही लोकांना जीवितहानी झाली नाही। ही छत्रपती शिवरायांची कृपा होती। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।